Hare
जगे जानवले मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पहे धनी एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पहे धनी दोही ठाई तुका नाही पडून दे चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पहे धनी महायोगपीठे तटे भीमरथं वहं पुण्डरीकाय दातुं निन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकर दयाळ तुमचानुग्रहराधो पावन झालो चराचरे विठ्ठल विठ्ठल उभारला हात जगे जानविले मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी किंवा आल्या याचका पहे धनी. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जगाला हात उंचावून सांगत असतात की या विश्वामध्ये भगवान परमात्मा आसनस्थ झालेले आहे आणि त्या भगवंताकडे गेल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्याला काय देऊ शकतो याची स्पष्टोक्ती या अभंगामध्ये आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते. या विश्वामध्ये असा एकही मनुष्य नाही की ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये एखादी इच्छा नाही. इच्छा नाही असा एकही जीव या जगतामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि मग असं असताना त्या जीवाची इच्छा पूर्ण होण्याचे या विश्वामध्ये दोनच स्थान आहेत, एक देव आणि दुसरे संत. आपण देवाकडे गेलात तर आपल्याला जे पाहिजे ते भेटेल आणि आपण संताकडे गेलात ना तेव्हा पुढे आपल्याला जे पाहिजे ते भेटेल. आणि म्हणून देवही आपल्याला देऊ शकतो, संतही आपल्याला देऊ शकतात. आणि या महाराष्ट्राच्या मातीचं एवढं मोठं भाग्य आहे. काही भूमीमध्ये फक्त देवाचं वास्तव्य जास्त आहे, काही भूमीमध्ये फक्त देवाचं वास्तव्य जास्त आहे. पण महाराष्ट्राची ही महान भूमी आहे की या भूमीमध्ये पांडुरंग नाम देवाचंही वास्तव्य आहे आणि अनेक संतांचं वास्तव्य सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहे. हे आपलं भाग्य आहे. आणि संतांच्या यादीमध्ये आपल्याच गावाचा सप्ताह ज्यांनी चालू केला असे माऊली बाबाच ना. माऊली बाबा हे आपल्या जीवनामध्ये आलेत आणि मला असं वाटतंय ते साधू आपल्या जीवनामध्ये आलेत आणि म्हणून तेव्हापासून आपलं गाव या सप्ताहाच्या दिशेने आलं.
माऊली बाबांनी त्या कालामध्ये अध्यात्माचं बीजारोपण केलं आणि म्हणून राममूर्ती स्थापनेचा उत्सव आज आपण एवढ्या आनंदाने करू शकतोय. देवाचा उत्सव त्याच ठिकाणी संपन्न होत असतो की ज्यांच्या मनामध्ये देवाबद्दल आदरभाव आहे. देवाचा उत्सव त्याच मातीमध्ये होत असतो की ज्या मातीमध्ये त्या देवाच्या संबंधाने थोडीशी आस्था आहे. आणि ते थोडीशी नाही आस्था, देवाच्या संबंधाने थोडीशी आस्था नाही, इथं सर्वस्व देवाला अर्पण करायला बसलेले भक्त आहेत. तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुम्ही सर्वजण घराला सोडूनच आलात ना, का कुणी घराला सोबत घेऊन आलं इथे? सोडून आलात ना. घराला सोडून देवाच्या कीर्तनामध्ये येता याचा अर्थ काय? देवाच्या संबंधाने आपलं समर्पण आहे. तर घर आपण त्या ठिकाणी सोडून आला, त्याच्यातले बंडल समजतात का तुमच्याकडे? नोटा त्या सोबत आणल्यात का ठेवून आलात? तर काय भीती का आपण इकडे आल्यानंतर तिकडे कोणी घेऊन जाईल? तुम्ही एक माणूस घरी आठवण ठेवून आला नाहीत ना, मागे ठेवून आलं, तसं काही चोरायचं काही टेन्शन नाही. पण आपण घर सोडून या ठिकाणी आलात, आपलं कुटुंब सोडून आपण या ठिकाणी आलात, याचा अर्थ असा आहे की आपलं देवावरती हे प्रेम आहे. आणि आपल्या गावाबद्दल काय बोलावं? राम जन्माचा आनंद तुम्हाला काय वाटतं? माणसालाच होतो, किंवा रामप्रभूच्या मूर्तीच्या स्थापनेचा आनंद माणसालाच होतो. ज्या गोष्टीचा आनंद फक्त माणसाला होतो तो देव असू शकत नाही. या विश्वातल्या प्रत्येक प्राणी मात्राला ज्याच्या उत्सवाचा आनंद होतो ना, त्याचं नाव राम आहे. आणि जेव्हा तो परमात्मा सिंहासनावरती बसला होता ना, तेव्हा माणसाला आनंद झाला होता, यात नवल नाही. गाढवाला सुद्धा आनंद झाला होता, गाढवाला सुद्धा आनंद झाला होता. तो गाढवाला आनंद झाला, यात नवल नाही. झाडांना सुद्धा आनंद झाला होता, फलांना सुद्धा आनंद झाला होता, फुलांना सुद्धा आनंद झाला होता. आणि मग आपल्या कीर्तनामध्ये कुत्र्याला का आनंद होणार नाही? आणि त्याचा आनंद व्यक्त करण्याची पद्धत फक्त तशी आहे, आणि म्हणून त्याने तो तसा आनंद व्यक्त केला. आपण कसा हरिपाठामध्ये सुंदर असा नाचून असा या ठिकाणी आनंद व्यक्त केला. सकाळी सुद्धा आपण मस्त भव्य मिरवणूक या ठिकाणी काढली. मी आता गाडीतून उतरल्यानंतर आपल्याच गावातील एका भाविकाने मला विचारलं, महाराज चप्पल का नाही घातली? म्हणलं चप्पल गाडीमध्ये सोडली. ते गाडीमध्ये सोडण्याचं कारण असं आहे महाराज, आपण या ठिकाणी रामप्रभूला बनवलाय. आपण राम लक्ष्मण सीता बनवली, ठीक आहे. त्या रामाचे पावलं या मातीला लागलेले आहेत, त्या रामप्रभूचे पावलं या मातीला लागलेले आहेत. आणि मग ज्या मातीला त्या माझ्या राम राहायचे पावलं लागलेत, त्याच मातीला चप्पल लावण्याचं धाडस कसं करता येईल? आपल्या गावचं हे भाग्य आहे. आपण या ठिकाणी हा उत्सव संपन्न करतोय. आपल्याला अविद्येमध्ये जाण्याची आवश्यकताच नाही, अविद्येमध्ये जाण्याची आवश्यकताच नाही. आपण एवढ्या मनोभावाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न केलाय, एवढ्या मनोभावाने उत्सव संपन्न केलाय, तो अविद्येतला देव सुद्धा कुंडाने गावामध्ये आलाय. आपलं भाग्य आहे. आणि मी तुम्हाला विश्वासाने किंवा खात्रीने असं विचारतोय, मला सांगा, आजच्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये जेवढा आनंद आलाय, जन्माला आल्यापासून एवढा आनंद तुम्हाला कधी झालाय का? मी पाठीमागे युवकांना विचारतोय, झाला का? तुमच्यातले कोणी पार्टीला जात नाहीत ना? पार्टीला गेल्यानंतर एवढा आनंद होतो का? पण इकडे आणखी कोणत्या कामामध्ये जेवढा आनंद होतो की जेव्हा या परमात्म्याचा उत्सव संपन्न करताना होत असतो? काय असतं सांगू का? जीवनामध्ये आनंद आला, तो आनंद नसतो. आनंद हे साक्षात त्या भगवंताचं स्वरूप आहे. आणि आपल्या गावामध्ये आनंद आला, याचा अर्थ असा आहे, साक्षात माझा राम परमात्मा आपल्या गावामध्ये आलाय. हे आपल्या गावाचं भाग्य आहे. आणि आज हा सगळ्यांसाठी एक आनंदाचा सुयोग आहे. आपल्या गावातील सर्वच ग्रामस्थ मोठ्या आनंदाने या कार्यक्रमाचं आयोजन करतात, सप्ताहाचं. आणि आता याही कार्यक्रमाचं आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी आयोजन केलं. म्हणजे समारंभ होणे फोन केला, म्हणे महाराज येता येईल का? तर असं होतं, येणं शक्य नव्हतं, पण नाही हा शब्दच निघाला नाही तोंडात. आणि मग त्यांना सांगितलं येता येईल. संध्याकाळची कथा होती 4 ते 7, ती सकाळच्या सत्रामध्ये केली. आणि आता या ठिकाणी आपल्या दर्शनात हा पुन्हा एकदा येण्याचा हा सुयोग आहे. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रामध्ये मृदंगामध्ये ज्यांचं नाव आहे असे रोहित महाराज, की ज्यांचा परिचय त्यांच्या वादनाने दिलेला आहे, मी शब्दाने काय ठीक आहे.
काही माणसाचा परिचय हा शब्दाने द्यायचाच नसतो, त्यांच्या कर्तव्यातून त्यांच्या कृतीतून तो परिचय होतच असतो. अतिशय सुंदर असं वादन महाराजांनी या ठिकाणी केलं. इकडे गायनाचार्य तसेच कीर्तनकार. तर असं होतं, आजच्या दिवशी गायक वादक भेटणं म्हणजे खूपच मोठी समस्या होती, खूपच मोठी समस्या होती. कारण प्रत्येकाच्या गावामध्ये आनंदाचा उत्सव आहे, प्रत्येक गावामध्ये आनंद उत्सव आहे आणि म्हणून कुणाला गाव सोडून बाहेर जायला टाइमच नव्हता. आता हे आमच्याकडे संस्था असल्यामुळे आम्हाला वाटून वाटून जाता येतं. काही विद्यार्थी असतात, आणखी काही महाराज मंडळी असतात, जोडलेले असतात, म्हणून शक्य होतं. महाराज सुंदर असं कीर्तन करत असतात, सुंदर गायन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आमचे रवी महाराज ज्यांचं गायन आपण ऐकलंय, सुंदर असं गायन त्यांनी या ठिकाणी केलं. संस्थेचे काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं आता बरेच विद्यार्थी दुसरीकडे सप्ताहासाठी गेलेले आहेत आणि म्हणून थोडेसे एक दोन नाही म्हणून आपल्या गावाला दाखवावेत म्हणून घेऊन आलो. म्हणजे दाखवा म्हणजे काय, महाराज जेव्हा मी कथेला या ठिकाणी आलो ते विद्यार्थ्यांसाठी सहकार्य या गावाने खूप भरभरून केलं. ज्यांच्यासाठी काहीतरी केलं किमान त्यांच्यातला एखादा तरी पाहता यायला पाहिजे की नाही, आणि म्हणून होती जागा गाडी त्यांनाही या ठिकाणी घेऊन आलो. आणि त्यावेळी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आहे. आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपल्याला चिंतन सेवा संपवायची आहे. भगवान परमात्म्याच्या मूर्तीची स्थापना आज होते. ज्यांना माहित नाही त्यांच्या मनामध्ये शंका येईल, मग आजच मंदिर बांधलंय का, म्हणजे आत्ता मंदिर बांधलंय का? नाही, माझ्या परमात्म्याचं मंदिर बांधायला अनेक वर्ष झालेली होती. पण 1528 मध्ये बाबर नावाचा दैत्य या मातीमध्ये आला. दैत्यच म्हणावं लागेल. बाबर नावाचा दुष्ट या मातीमध्ये आला. त्यांनी आपल्या सेवकाला पाठवलं आणि त्या ठिकाणी असलेलं राम मंदिर आहे ते मंदिर पाडलं. म्हणजे परमात्म्याची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी केल्या जातात आणि त्या ठिकाणी एक ढाचा बांधला जातो. त्याचं नाव काय, बाबरी मस्जिद म्हणून ते प्रसिद्ध होते. कालांतराने जे राम भक्त आहे त्यांच्या मनामध्ये दुःख होतं, वेदना होती. त्यांना वाटत होते की ज्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा होता ना त्याच ठिकाणी माझा भगवान परमात्मा जावा, ही आशा आकांक्षा प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये होती. पण योग्य समय आलेला नव्हता. अनेकांनी लढा दिला. हा देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर सुद्धा ते मंदिर त्या ठिकाणी पुन्हा बांधावं यासाठी सुद्धा अनेकांनी लढा दिला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची 10 वर्ष जगले असते ना तर अयोध्या, काशी आणि मथुरा तीनही देवस्थान त्याच काळात मुक्त झाली. पण आपण तेवढे भाग्यवान नव्हतो हे वाक्य सांगून जातो आणि आपण जास्त भाग्यवान आहोत ही वाक्य सांगतो. आपण भाग्यवान कसे आहोत, काहींच्या कालखंडामध्ये मंदिरं तुटलीत, काहींच्या कालखंडामध्ये मंदिरं तुटलीत, पण आपलं भाग्य असं आहे की आपण मंदिर बांधण्याचे साक्षी आहोत. हे आपलं भाग्य आहे की नाही. आपण तुटण्याचे साक्षी नाही. मंदिर बांधत असताना ते बांधल्यानंतर तो परमात्मा त्यामध्ये विराजमान होत असताना या क्षणाचे आपण साक्षी आहोत. अनेक वर्षापासून हा इतिहास, हा लढा चालू आहे. देश स्वतंत्र झाला. तुम्हाला माहिती असेल या देशाचं जे संविधान आहे, या संविधानाच्या पहिल्या पानावर त्या परमात्म्याचा फोटो आहे. ऐकताय तुम्ही? या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये या देशाचे कायदे आहेत. म्हणजे इथं कीर्तन करावं की न करावं याचा सुद्धा संविधानात कायदा आहे. तुम्ही इथं बसावं की न बसावं याचा सुद्धा कायदा आहे. असं समस्त भारत जनता ज्या संविधानाच्या माध्यमातून जीवन जगते ना त्या संविधानाच्या पहिल्या पानावर माझ्या परमात्म्याचा फोटो आहे. पण विटंबना अशी होती, रामकडून म्हणजे रामनवमीच्या दिवशी शासकीय सुट्टी, राम जन्माचा दिवस आहे, शासकीय सुट्टी आहे. म्हणजे न्यायाधीश सुद्धा त्या दिवशी सुट्टीला जात होते. आज रामाचा जन्म झालाय म्हणून न्यायाधीश सुट्टीला जात होते आणि दुसऱ्या दिवशी पुरावा मागत होते. काही समजतंय? जेव्हा न्यायालयामध्ये केस चालू होती, जन्माच्या दिवशी घरी जात होते, रामाचा जन्म आहे म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे निकाल लागायच्या आधीचा विषय, आणि दुसऱ्या दिवशी ते सबूत मागत होते राम कुठे जन्मला, कसा जन्मला. ही विटंबना या देशामध्ये चाललेली होती.
पण भगवान परमात्म्याची शक्ती ज्यांच्याकडे असते त्यांना अशक्य असलेली कामं शक्य होतात. आणि म्हणून या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या परिश्रमाला यश आलं आणि आज आपण आपला परमात्मा तंबूतून काढला आणि या मंदिरामध्ये नेऊन बसवला. हे त्या वर्षाचे आपल्यावरती उपकार आहेत. कीर्तनामध्ये चांगल्या माणसाबद्दल बोललंच पाहिजे. कीर्तनामध्ये आपल्याला काही राजकारणाबद्दल बोलायचं नाही, पण या धर्माची आस्था ज्या ज्या व्यक्तीला आहे तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याचं समर्थन माणसाने केलं पाहिजे. कारण अगोदर आपल्याला आपला धर्म हा महत्वाचा असतो. जी माणसं धर्माला किंमत देतात ना तीच माणसं या जगामध्ये धन्य असतात. आणि त्याच मोदी साहेबांनी आजचा हा आनंदाचा क्षण आपल्या जीवनामध्ये दिलाय. अनेकांचं योगदान आहे. 1990 साली हा जो आनंदाचा क्षण आपण पाहतोय ना एवढ्या सहजासहजी आपल्याला पाहायला भेटत नाही. एवढ्या सहजासहजी नाहीये. अनेकांनी बलिदान दिलंय. मला कल्पना असेल काहींना नसेल 1990 साली कार सेवा झाली. म्हणजेच काय, त्या 1990ला काही माणसं तो ढाचा पाडण्यासाठी गेली. माझ्या रामाचे भक्त ढाचा पाडण्यासाठी गेलेले आहेत. तेव्हा मुलायम सिंहचं सरकार त्या ठिकाणी होतं. मला असं वाटतं तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आणि जेव्हा हे देवाचे भक्त त्या ठिकाणी गेले, मुलायम सिंह यादवने सांगितलेलं होतं की या मस्जिदीच्या आजूबाजूला सुद्धा मी कुणाला येऊ देणार नाही, हे त्याने सांगितलेलं होतं. पण कुठे पोहोचणार नाही ते राम भक्त कसले, ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यातल्या कोठार बंधू ज्यांचं नाव आपण नेहमी ऐकत असाल, हे दोघे भाऊ होते सख्खे. हे त्या घुमटावरती चढले आणि इकडे त्या शासनाने बंदूक चालवण्याचा आदेश दिला. त्या दोघांच्या छातडामध्ये गोळी लागली. दोघे जण त्या घुमटावून खाली पडले. दोघेच जण खाली पडले नाही. मी आता 2-2.5 वर्ष झाले तेव्हा त्या काळातल्या एका अधिकाऱ्याची मुलाखत ऐकलेली होती. त्याने सांगत असताना असं सांगितलं गेलं की 10-20 लोकच गेले. सांगत असताना 10-20 लोकच गेले असं सांगितलं. पण त्या ठिकाणी एवढे लोक गेलेले होते. ते लोक पुरण्यासाठी जेसीबीने खड्डे खणलेले होते. लोक त्या खड्ड्यात टाकलेले होते. खड्डा पुन्हा बुजवून घेतलेला होता. कुणालाच माहित होऊ दिलं नाही की किती राम भक्त मारले, माहितच होऊ दिलं नाही. हा आनंदाचा क्षण आपल्याला पाहण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय. त्यांचं स्मरण होणं तर गरजेचं आहे की नाही. अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय. त्यांनीही ते बलिदान दिलंय. पण तेव्हा तो ढाचा पाडणं शक्य झालं नाही. आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा निवडणूक झाली. पुन्हा भारतीय जनता पक्षाचे मला असं वाटतंय कल्याण सिंह तेव्हा मुख्यमंत्री होते. कल्याण सिंह मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये पुन्हा एकदा कार सेवा झाली. अडवाणींची रथयात्रा अगोदर झालेलीच होती. तेव्हा ती कार सेवा झाली आणि त्या कार सेवेमध्ये तो ढाचा पूर्णपणे खाली पाडला गेला. वीट खाली पाडली. त्या प्रत्येक विटेचा धुवा झाला. त्या ठिकाणी एक थोडासा मंडप असा कपडा टाकला गेला आणि त्यामध्ये माझ्या परमात्म्याची मूर्ती त्या ठिकाणी बसवली. तेव्हापासून आजपर्यंत माझा परमात्मा त्या अवस्थेमध्ये होता, त्याच अवस्थेमध्ये होता. मला एकाने सहज प्रश्न केला की महाराज तो देव आहे. मग देव असताना तो एवढ्या दिवसात स्वतःचं घर नाही बांधू शकला का? तर नास्तिक लोक काही पण विचारतात. पण हा प्रश्न त्याने विचारलेला मला खूपच आवडला. तो आवडण्याचं कारण पण असं आहे, रामायणामध्ये भरताचा आणि रामप्रभूचा एक सुंदर संवाद आहे. तो संवाद असा आहे, रामप्रभू जेव्हा वनवासातून अयोध्येमध्ये परत येतात, पुढे त्या संबंधाचं चिंतन आपल्याला थोडंसं बघायचं आहे. रामप्रभू जेव्हा वनवासातून अयोध्येमध्ये येतात, अयोध्येमध्ये आल्यानंतर भरताकडे पाहतात. राम वनवासामध्ये जसं जीवन जगत होता ना तसा माझा भरत अयोध्येत सुद्धा तसंच जीवन जगत होता. वनवासामध्ये माझा परमात्मा कंदमुळे खाऊन जीवन जगत होता, तसा भरत अयोध्येमध्ये सुद्धा कंदमुळे खाऊनच जीवन जगत होता. राम जसा माझा वनवासाचा पोशाख घालून फिरत होता, तसाच माझा भरत भैया सुद्धा वनवासाचा पोशाख घालून फिरत होता. माझा परमात्मा वनामध्ये जसा बिना चपलाचा हिंडत होता ना तसा माझा भरत सुद्धा बिना चपलाचा राहत होता. वनवासामध्ये गेल्यानंतर वनवासी जीवन हे जगावंच लागतंय. वनवासामध्ये गेल्यानंतर वनवासी जीवन जगणंच आहे. पण अयोध्येच्या राजवैभवामध्ये असताना सुद्धा वनवासी जीवन जगणं हे फक्त आणि फक्त भारताला शक्य आहे.
रामप्रभूने भक्ताची ती अवस्था पाहिली आणि त्याला विचारलं, बाबा तू असं कसं जगू शकतोस, कसं जगलास? भरताने सांगितलं, माझ्या भावाच्या प्रेमासाठी मला काय अशक्य आहे. आणि तेव्हा भरताला रामप्रभू कदाचित म्हणले असावे, जसा अयोध्येमध्ये राहून तू वनवासाचं जीवन जगला ना, तसं मी सुद्धा कधीतरी योग आल्यानंतर अयोध्येत राहून सुद्धा वनवासाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करते. आणि मला असं वाटतंय मंदिर तुटलं, देवाने विचार केला असेल की माझा भाऊ माझ्यासाठी 14 वर्ष वनवासी जीवन जगला अयोध्येमध्ये, आता मी 500 वर्ष जगायला काय अडचण आहे. आणि म्हणून माझा परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी वनवासी जीवन जगला. तिथं राहणं म्हणजे काय, वनवासामध्ये तरी काही चांगली व्यवस्था असते. अलीकडच्या काळामध्ये आपण कधी आता नर्मदा परिक्रमेला गेला तर तिथं सुद्धा चांगले चांगले मठ झाले. जावं लागतं जंगलातून, पण मठ चांगले चांगले आहे. आपण बघा तुम्ही, ज्या ठिकाणी रामप्रभूचं आता मंदिर होतंय, अगोदर त्या ठिकाणी साधं काहीतरी टाकलेलं होतं. तिथून थोडंसं बाजूला गेलं की मोठ्या मोठ्या बिल्डिंगी, थोडंसं बाजूला गेले की मोठ्या मोठ्या बिल्डिंगी. याचा अर्थ असा आहे, राजवैभवाच्या स्थानामध्ये माझा परमात्मा त्या ठिकाणी होता, पण आठवण त्या भरताची झाली असेल म्हणून माझा परमात्मा वनवासी जीवन जगला. आणि आज आपल्यासाठी तो आनंदाचा क्षण आला. भगवान परमात्मा भेटल्यानंतर कुणाला आनंद होत नाही, सगळ्यांना आनंद होत असतो. शबरी मातेला सुद्धा तो परमात्मा जेव्हा भेटायला आला ना, तेव्हा शबरी मातेला सुद्धा आनंद झाला होता. जेव्हा तो परमात्मा वनातून अयोध्येमध्ये आला ना, तेव्हा सुद्धा त्या अयोध्येतील लोकांना आनंद झाला होता. अयोध्येतील लोक सुद्धा त्या परमात्म्याची वाट पाहत होती आणि आल्यानंतर काय करावं याचं चिंतन ती करत होती. शबरी माता सुद्धा त्या परमात्म्याची वाट पाहत होती आणि तो आल्यानंतर नेमकं काय करावं याचं चिंतन ती करत होती. आणि मला असं वाटतंय, या देशातील प्रत्येक लहानातला लहान, मोठ्यातला मोठा कोणताही व्यक्ती असू द्या, तो माझा परमात्मा या भूमीवरती येण्यासाठी, या मंदिरामध्ये त्याची स्थापना होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती त्या परमात्म्याच्या नावाचा जयघोष करत होती. आणि म्हणून एक सुंदर गीत आहे बघा, या देशातला प्रत्येक मुलगा सुद्धा त्या देवाचं नाव घेतो. ऐकायचं गीत ऐका. हर घर में अब कहीं ना जय श्री राम, हर घर में अब कहीं ना गूंजेगा जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. भारत का बच्चा भारत का बच्चा
प्रत्येकाला झालाय आणि म्हणून प्रत्येकाच्या मुखात काय बाहेर का बच्चा बच्चा लहान मुलगा सुद्धा त्या देवाचं नाव घेतोय. तुम्हाला ऐकायचं का लहान मुलांचा आवाज कसा असतो? दोघे जण इकडे कुणाला घोषणा देते ते पटकन लाजू नको लाजू की त्याला जोडी अजून कोण येत आहे? कोणाचा आवाज सगळ्यात मोठा आहे? त्याचा आवाज मोठा आहे त्याला बक्षीस. आता आनंद घ्यायचा फक्त कीर्तनामध्ये या मोठ्याने आवाज द्यायचा आणि तुम्ही पाठीमागे म्हणायचं सगळ्यांनी. गीतातले शब्द खरे आहेत की नाही हे सांगितलं पाहिजे ना लाईव्ह. ठीक आहे. या देशातला छोटा मुलगा सुद्धा माझ्या परमात्म्याचं नाव घेतोय. आज हा आनंदच तेवढा झालेला आहे. आणि मग आपल्याला आनंद झाला असेल तर साधूला झाला नसेल का? सामान्य माणसाला कधी आनंद झाला असेल तर ज्या साधूचं सर्वात जास्त प्रेम त्या देवावरती आहे त्या देवाला त्या साधूला आनंद झाला नसेल का? त्या साधूला सुद्धा आनंद झाला आणि मग ते असे मैदानात आले हात असे उंच केले आणि हात उंच करून या जगातल्या माणसाला सांगायला लागले माझे जगत जगत खूप आहे संत उभारला हात जगी जानविली मात. या संत महात्म्याने हात असा उंच केला आणि मात म्हणजे गोष्ट त्यांनी जगामध्ये जागवली. जगातील माणसांना त्याची जाणीव त्यांनी करून दिली. आणि संत महात्मे या भूलोकामध्ये जे येतात ना ते दोन कारणाने येतात बघा. संत येतात लोकांचं दुःख हरण करण्यासाठी, लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग देण्यासाठी. आणि म्हणून पहिला त्यांचा टप्पा असतो की ज्या प्रपंचामध्ये तुम्ही सुख भोगत आहात ना त्या प्रपंचामध्ये काही नाही, सुख नाही. मग तुम्हाला सुख पाहिजे ना कुठे जावं लागेल? तुम्हाला देवाकडे जावं लागेल. या प्रपंचामध्ये सुख नाहीच. प्रपंचामध्ये कधी सुख असतात तर संत महात्मे काय वनात गेले असते का? बघा ना तुम्ही आज यूपीचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ. योगी आहेत, संन्यासी आहेत, खुर्चीमध्ये बसतात पण आपला त्याग सोडत नाही, त्याग सोडत नाही. यांना आजही कुणी सांगितलं ना आजचं हे पद तुम्ही सोडून निघून जा, आत्ता जातील, आत्ता जातील. हा परिणाम असतो एका त्यागी माणसाचा, योगी माणसाचा. संत महात्म्याचं सुद्धा तसंच असतं. बघा तुम्ही तुकोबाच्या जीवनामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, हात जोडले आणि वापस केला. घेतला नाही, घेतला नाही. हे साधूचं जीवन असतं. त्यांना प्रपंचाचा मोह नसतो. त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते, ज्या पद्धतीने आमचं कल्याण झालंय ना त्याच पद्धतीने या जगातील प्रत्येक माणसाचं कल्याण व्हावं, हा भाव त्यांच्या मनामध्ये असतो. नाही तर प्रपंचामध्ये काही खरं नसतं आणि प्रपंचाच्या माणसाचं काही खरं नसतं. देवाचा त्याग, साधूचा त्याग हा महान असतो आणि सामान्य माणसाचा त्याग हा घाण असतो. म्हणजे आपल्या त्यागामध्ये काही तथ्य नसतं. मी कदाचित मागे बोलून गेलो असेल. एकदा असं ते पती पत्नीचं भांडण व्हायचं मागे. ते भांडण एवढं विकोपाला जायचं, विकोपाला गेलं का ती माऊली बॅग उचलायची आणि ती म्हणायची मी चालले घरी. काय म्हणायची? मी चालले घरी. घरी म्हणजेच माहेर. माहेर चालले म्हणायची. याला टेन्शन यायचं, आधीच पंचायत आहे. तुमच्याकडे कसं आहे? पंचायतच आहे ना, पंचायत समिती नाही बर, आधीच भेटायच्या पंचायती. आणि त्यामध्ये आईही निघून गेली तर त्याला असं वाटलं कसं व्हायचं आपलं. आणि जेव्हा ती निघायची ना हा जोर जायचा, तिची बॅग पकडायचा आणि लाडाने तिला म्हणायचा, हे बघ तू जाऊ नको ना, वाटल्यास आजपासून स्वयंपाक मी करतो. ती बॅग ठेवून द्यायची, तो स्वयंपाक बनवायचा आणि हे मस्त जेवायची. पुन्हा असे काही दिवस निघून जायचे. पुन्हा थोडंसं काही झालं की ती बॅग, म्हणजे बॅग भरूनच ठेवलेली असायची, म्हणजे उचलायला जास्त टाइम नको. पुन्हा काय झालं का बॅग उचलायची आणि पुन्हा त्याला सांगायचे, बघा निघाले मी. तो लगेच धावत जायचा, बॅग पकडायचा, थांब 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 थांब, आजपासून कपडे सुद्धा मीच धुतो. अशी एक एक कामं त्याने तिलाच करायला लावली, त्यालाच करायला लावले आणि सगळे कामं तोच करायला लागला. शेवटी वैतागतो माणूस. आणि एक दिवस त्याची आणि माझी भेट झाली. त्याला विचारलं काय चाललं? तो म्हणे काही नाही, चांगलं चालू आहे, आमचा आनंदात चालू आहे. म्हणजे तो आम्ही त्याच्या घरी गेलेलो होतो आणि तो असा झाडून काढत होता. त्याला म्हटलं बाबा चांगलं चाललंय तुमचं, तुम्ही वहिनीला झाडून काढायचं खूप चांगली मदत करताय. आणि मग त्याने सांगितलं माझं सुद्धा दुखत असलं का ती सुद्धा कधी कधी भांडे घासायला मदत करत असते मला, म्हणून झाडायला मदत करतोय. नाही समजलं? नंतर समजायचं. तर सगळी कामं ती यालाच करायला लावायची. शेवटी त्याला म्हटलं बाबा ही सगळी कामं तू करतोय, याच्यातून तू मुक्त नाही होऊ शकत का? तो म्हटलं या कामातून मला मुक्त व्हायचं असेल तर मग तिला मुक्ती द्यावी लागेल. तिला मुक्ती दिली तरी पण कामातून मुक्ती नाहीचे ना हो. ती गेली म्हणजे सुद्धा काम करणंच आहे ना. स्वतःचं काम कोणी करायचंय? स्वतःलाच करणं. पण त्याच्यापेक्षा आतलं कुणाला दिसतं? आणि घरातलं कोणी बाहेर सांगायचं सुद्धा नसतं. सांगितलं पाहिजे का सांगा बरं? काही काही गोष्टी अशा असतात त्या आतल्या आतच ठेवायच्या असतात. कदाचित एखादीने कानाखाली वाजवले हे लोकांना सांगायचं असतं का? कित्येकांच्या कानाखाली आवाज निघत असतो, पण तो आवाज 4 भिंतीच्या आतमध्येच असतो. आणि ज्याचा आवाज त्या भिंतीच्या आतमध्ये असतो ना त्याचाच बाहेर आवाज असतो. तो घरातला आवाज बाहेर गेला की याचा आवाज बंद होत असतो. त्याला म्हटलं बाबा या अशा जगण्याला काही तथ्य नसतं, एक काम कर, ती जाते जाते म्हणते ना एक दिवस तिला सांग नीट म्हणून. त्याला वाटलं बाबाचं ऐकून बघावं. कीर्तनकार बाबाचं ऐकलं पाहिजे, कधी कधी कल्याण होत असतं. कारण आम्ही आमचं सांगत नाही. या ठिकाणी जे सांगितलं जातं ना ते संतांचं असतं, ते संतांचं असतं आणि जे संतांचं असतं ते सत्य असतं. आणि म्हणूनच तेव्हापासून आजही कीर्तनाची परंपरा चालू आहे. अनेक गोष्टी या मातीमध्ये आल्यात, अनेक गोष्टी या देशामध्ये आल्यात आणि गेल्यात, त्या टिकल्या नाही. कीर्तनाची परंपरा तेव्हा आली, आजही चालू आहे आणि पुढे सुद्धा चालणार आहे. त्याचं कारण आहे यातून जे सांगितलं जातंय ते संतांचं असतं, ते शाश्वत असतं. त्याने ऐकलं. ती पुन्हा तसं काहीतरी भांडण झालं आणि ते म्हटले निघाले मी. तिने बॅग उचलायच्या आधी याने उचलली. तो म्हटला चल बाय. पटापटा हाताला धरलं तिच्या आणि ओढायला लागला. दरवाजाच्या बाहेर तिला ओढलं, चल 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 तुला एसटी मध्ये बसून देत. ती म्हणले बघा मी खरंच जाईल, मी
वरच्या वर म्हणत नाही. तो म्हणला तू आता नाही म्हटली तरी नेऊन घालतो, तू आता टेन्शनच घेऊ नको. आणि लगेच ते शेजारच्या एका रिक्षावाल्याला आवाज दिला. रिक्षामध्ये ती बॅग टाकली, तिला रिक्षामध्ये बसवला. हाही बसला. त्या रिक्षावाल्याने याचा चेहरा वाचला. लक्षात आलं यांच्या दोघांचे काहीतरी भांडणं झालेले आहे. आणि मग त्याने गाडीमध्ये एक सुंदर असं भजन लावलं. परदेशी नाही कोणी, मी अभंग सांगतोय. तुम्ही दुसरं काय ऐकलं का? गाडी बस स्टँडला पोहोचत झाली. एसटी मध्ये याने जागा पकडली. ती आतून गेली. हा बाहेर खिडकी कशी उभा होता. आणि ती मग सांगायला लागली, बघा अमुक अमुक डब्यामध्ये लाडू बनवून ठेवलेले आहेत, तुम्हाला खूप आवडतात ना, ते लाडू तुम्ही खाऊन टाका, नाही तर खराब होतील. तुम्ही खा ते लाडू, फेकून देऊ नका. ते पहा, ते लाडू तुम्ही खा, तुमच्यासाठीच आहे. तो म्हणला आतापर्यंत हिने काहीच दाखवलं नाही, आता सांगायला लागली. आणि काही खाऊ घालतच नव्हती चांगलं. कधी चांगलं विचारायला, कधी खायचं, कधी भेटलंच नाही. आणि असं सांगायला लागली. पुन्हा म्हणायला लागली, कपडे चांगले घालत जा, टापटीप राहत जा, कपड्याला इस्त्री करत जा. आतापर्यंत बेलण्याने लाकडाने जे हातात येईल ते आणत होती. आणि आता सांगायला लागली, चांगलं राहत जा, चांगलं खात जा, चांगलं पेत जा. आणि मग तो म्हणला, तुझा माझ्यावरती एवढा जीव आहे? ती म्हणली, हो एवढा जीव आहे माझा तुमच्यावरती. मग एवढा जीव आहे तर कशाला चालली? ती म्हणली, मी तरी पुढे चालले. मग आले ना घरी, आधी घरी लगेच निघून. आपला प्रपंचातला त्याग असा असतो. पण साधू जे त्याग करत असतात तो असामान्य त्याग असतो. आणि साधू आपलं कल्याण करण्यासाठी आलेले असतात, आपल्याला कल्याणाचा मार्ग देण्यासाठी आलेले असतात. आणि म्हणून ते संत महात्म्याने हात उंच केला, या जगामध्ये जाणीव करून दिली की या विश्वातला परमात्मा आजच्या क्षणाला अयोध्येमध्ये सिंहासनावरती बसलाय. अभंगाचं द्वितीय बैसले सिंहासनी चरणामध्ये माझे जगत खूप आहे संत. देव बैसले सिंहासनी
आल्या याचे का होय धनी किंवा पुढे धनी पाठ दिलाय, पण अर्थ एकच. देव माझा परमात्मा त्या ठिकाणी आलाय, सिंहासनावरती बसलाय. कोणता देव बसलाय? माझा परमात्मा राम बसलाय. का बसलाय आणि त्याला आम्ही देव का मानायचं? आणि देव कुणालाही कसं मानता येईल का कुणाला देव? रामाची जी आज पूजा होते, त्यांची ती पूजा का होते याचा विचार होणं सुद्धा महत्वाचं आहे. ज्या देवाची आपण पूजा करतोय त्याला देव का म्हणतात याचाही विचार होणं महत्वाचं आहे. का त्याच्या पाया पडायचं? त्याच्या पाया पडण्याचं नेमकं काय कारण आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. काय बघा, आपणही प्रापंचिक आहोत आणि राम प्रभू सुद्धा कसे होते? प्रापंचिकच होते. म्हणजे आपणही बंधनामध्ये अडकलेला असतो लग्नाच्या. माझा परमात्मा सुद्धा बंधनामध्ये अडकलेला होता लग्नाच्या. आपल्याला सुद्धा मुलं आहेत, माझ्या देवाला सुद्धा काय होते? मुलं होते. आपले मुलं लहानचे मोठे झाले, त्यांचे मुलं सुद्धा का त्यांचे मोठ्याचे लहान झाले? तेही जेवण करत होते, आपणही जेवणच करतोय. त्यांनी त्यांचा प्रपंच चालवला, आपणही आपला प्रपंच चालवतोय. पण आपल्या प्रपंचाची कथा होत नाही, पण रामाच्या प्रपंचाची कथा होते. त्याचं नेमकं कारण काय? त्या देवाची पूजा होते, त्या देवाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं पूजन होतं. आपलं पूजन कुणी करायला तयार नाही. आपलं पूजन आपलेच माणसं करत नाही. अलीकडच्या काळामध्ये घरामध्ये कुणीच कुणाला मानायला तयार नाही. बाप मुलाला मानत नाही, मुलगा बापाला मानत नाही. अजून आपल्या देशामध्ये चांगलं आहे, विदेशामध्ये खूप भयानक परिस्थिती आहे. तिथलं न बोललेलं चांगलं. कारण आज आपल्याला रामाबद्दल बोलायचंय, त्याच्यामुळे विदेशात बोलण्यामध्ये काही आवश्यकता नाही. का? त्या परमात्म्याचं भजन, त्या परमात्म्याचं गुणगान आणि त्या परमात्म्याचं चिंतन का करायचं असतं? रामप्रभू आपल्या जीवनामध्ये महत्वाचे काय त्याचा भाव एक 5-10 मिनिटांमध्ये सांगतो. बघा, रामकथा आणि रामप्रभूचं जीवन का ऐकायचं असतं? कुणी म्हणेल काय हो, रामकथा आपल्याला काय शिकवते? मंदिरामध्ये जायला शिकवते. रामकथा आपल्याला मंदिरामध्ये जायला शिकवते असं काही माणसं म्हणतील. पण मी तर असं सांगतो, रामकथा मंदिरामध्ये जायला माणसाला नंतर शिकवते. अगोदर रामकथा आपल्याला आपलं घरच मंदिर बनवायला शिकवते. रामप्रभूची जी शिकवण आहे ती देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची नाहीये, आपल्या घराला मंदिर बनवण्याची आहे. आणि आपलं कुटुंब, आपलं घर मंदिर असावं असं आपल्याला वाटत असेल ना, तर आपल्याला रामप्रभूची कथा ऐकणं महत्वाचं आहे. आपलं घर मंदिर व्हावं यासाठी काय केलं पाहिजे? रामकथेतील बंधू प्रेम आपण बघितलं पाहिजे. काय प्रेम आहे एकमेकांचं, भावावरती. रामप्रभू जेव्हा वनवासामध्ये गेलेले असतात आणि भरत मामाच्या गावाहून आलेला असतो, तेव्हा रामप्रभू त्या वनदेवीला विनंती करत असतात की हे वनदेवी, मी या वनामध्ये आलेलो आहे, माझा छोटा भाऊ आहे, मला शोधत 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 तो माझ्या पाठीमागे येईल. हे वनदेवी, तू एक काम कर, या वाटेमध्ये जेवढेही काही काटे आहेत ना, ते काटे ना तू वाटेतले काढून टाक. वाटेमध्ये जेही काटे आहेत ना, ते काटे तू काढून टाक. वनदेवीने विचारलं, तुमचा भाऊ एवढा कोमल आहे? दशरथाचा तो मुलगा आहे, रामाचा तो भाऊ आहे आणि त्याला काट्यापासून वेदना होतील, एवढा कोमल तुमचा भाऊ आहे? रामप्रभूने दिलेलं पुढचं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. माझा परमात्मा सांगतो, वनदेवी, माझा भरत कोमल नाही, एवढे नाही, असंख्य काटे जर त्याच्या पायामध्ये घुसलेत ना, त्याचं त्याला दुःख होणार नाही. पण त्या भरताला एका गोष्टीचं दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. एकही काटा त्या भरताच्या पायामध्ये घुसला ना, त्याच्या मनामध्ये येईल, माझ्यामुळे माझ्या दादाला वनवासात जावं लागलं आणि या काट्यातून जावं लागलं याचं दुःख त्या भरताला होईल. मला काटे घुसले याचं दुःख मला नाही, पण माझ्या दादाला, माझ्यासाठीच राजगादी माझ्या कैकेने मागितली म्हणूनच तर माझ्या दादाला वनवासामध्ये जावं लागले ना. कदाचित माझ्यासाठी गादी मागितली नसती तर मी वनवासामध्ये, माझा परमात्मा हा वनवासात गेलाच नसता. माझ्यासाठी गादी मागितली म्हणून माझा देव वनवासात गेलाय, माझा भाऊ वनवासात गेलाय, याचं दुःख त्या भक्ताला होईल. याला बंधुप्रेम म्हणतात.
आजच्या बंधुप्रेमाबद्दल काय बोलायचं मला? आज देण्याचा हा विषय संपलाय, आज फक्त घेणं चालू आहे. जो तो येतो फक्त घेण्याचा विचार करतो, पण रामकथा आपल्याला त्याग शिकवते. रामप्रभूचा विचार हा म्हाताऱ्या माणसांनी करणं जसं महत्वाचं आहे, लहान मुलांनी करणं जसं महत्वाचं आहे, त्यापेक्षा माझं सांगणं आहे आपल्याला या रामकथेचा विचार युवकांनी करणं जास्त महत्वाचं आहे. रामकथा जी आपण ऐकत असतात ना, ती रामप्रभूच्या कोणत्या कालखंडातली ऐकता माहिती आपल्याला? मी आपल्याला असं विचारतोय, रामाने रावणाचा जो वध केलाय तो कितव्या वर्षी केलाय सांगता येईल का कुणाला? वयाच्या कुणाला सांगता येईल? अंदाजे काहीतरी अंदाज लावा ना. अंदाज लावायला काय अडचण आहे? आपण निवडणुकीचा अंदाज लावत नाही का? कोण निवडून येईल हे तसा एक अंदाज लावा. किती वय असेल बोला ना. काहीतरी आकडा सांगा मला, तसं पुढे नाही जाता यायचं. माणसाकडून एक सांगा आणि माता भगिनीकडून एक सांगा. किती वय असेल? 15-16 वर्ष असेल. त्यांनी 14 वर्षाच्या वनवासात होते ती. हा काहीतरी सांगा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, ही गोष्ट खरी. इकडे काही अंदाज देता येईल का? सांगा. 50, 100, 200, 500 असं काहीतरी सांगा. रामप्रभूने जेव्हा रावणाचा वध केला ना, तेव्हा माझ्या त्या परमात्म्याचं वय होतं फक्त आणि फक्त 42. फक्त 42. आणि 42 हे वय म्हातारपणाचं नाहीये, हे वय तारुण्याचं आहे. माझा परमात्मा वनामध्ये जेव्हा जातो ना, तो म्हातारपणी जात नाही, तो तरुणपणामध्ये जातो आणि तारुण्याच्या अवस्थेमध्ये जातो. आणि म्हणून ही कथा आणि या देवाचं चरित्र तरुणांनी जास्त ऐकणं महत्वाचं आहे. या देशामध्ये भगतसिंग जे घडले ना, त्यांनी रामकथा ऐकली आहे. या देशामध्ये राजगुरू जे घडले ना, त्यांनी ही रामकथा ऐकली आहे. आणि रामापासून युवकांना प्रेरणा भेटत असते, या मातीसाठी लढायचं कसं आणि या देशातली प्रेरणा संपवावी यासाठीच रामाचं मंदिर पाडलं होतं. तुम्ही आज बघा ना, रामप्रभूचं नाव घेतल्यानंतर माणसं काहीही करायला तयार. तेव्हा तो ढाचा पाडण्यासाठी जेव्हा रामसेवक त्या ठिकाणी जातात अयोध्येमध्ये, कदाचित कुणाचं लग्न होऊन 2 महिने झालेले असतील, कुणाचं लग्न होऊन 2 वर्ष झालेले असतील, कुणाला 2 महिन्याचे मुलं असतील, कुणाला आई असेल, कुणाला बाप असेल, कुणाला चुलता काका, सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेले होते. आणि जाण्याच्या अगोदर त्यांनी क्षणाचा सुद्धा किंवा किंचित सुद्धा विचार केला नाही, मी त्या ठिकाणी गेलो आणि कायमचाच गेलो तर माझ्या कुटुंबाचं कसं होईल. हा विचार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला नाही. फक्त आणि फक्त एकच भाव त्यांच्या मनामध्ये होता, तो माझा परमात्मा आहे, माझा परमात्म्याची जागा मुक्त झाली पाहिजे. रामप्रभूचं जे जीवन आहे ना, ते युवकांसाठी अति महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या युवकांना विनंती असेल की आपलं तर भाग्य असं आहे की रामप्रभूचे मंदिर प्रत्येक गावात नसतात ना, प्रत्येक गावामध्ये नसतात. हनुमंताची प्रत्येक गावामध्ये आहे. अलीकडच्या काळामध्ये आता यांची वाढायला लागली, पण आपल्या गावामध्ये सुद्धा रामाचं हे मंदिर आहे. या रामप्रभूच्या पायावरती डोकं ठेवल्याशिवाय जीवनात कोणतंच काम करू नका. आणि ह्या रामप्रभूच्या पायावरती डोकं ठेवून आपण जेही काम कराल ना, ते काम आपलं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा विचार आपण केला पाहिजे. रामकथा ही मनुष्य जीवनाला योग्य दिशा देते. रामकथा मनुष्याला योग्य दिशा दर्शक आहे. तुम्ही बघा ना, बंधूचं प्रेम आहे, जावाचं प्रेम आहे, तसं सवतीचं सुद्धा प्रेम आहे. जेव्हा वनवासातून रामप्रभू अयोध्येमध्ये आलेले असतात ना, वनवासातून जेव्हा रामप्रभू अयोध्येमध्ये आलेले असतात, तेव्हा ती मानवी आहे, भरताची पत्नी आहे, ती धावत त्या परमात्म्याकडे जाते, त्या परमात्म्याचं दर्शन घेते. सीता मातेकडे जाते, सीता मातेचं दर्शन घेते आणि सीता मैयाला म्हणत असते, दीदी हा वनवासाचा पोशाख तू आता माझ्याकडे दे. सीतेने विचारलं, अगं बाई हा वनवासाचा पोशाख तुला कशासाठी पाहिजे आहे, कशासाठी तुला हा वनवासाचा पोशाख पाहिजे आहे. तेव्हा त्या मानवीने सांगितलं, दीदी कदाचित भविष्यामध्ये पुन्हा कधी वनवासामध्ये जाण्याचा प्रसंग आला तर आता सीतेला वनवासामध्ये जाण्याची गरज नाही, ही मानवी या पोशाखाला परिधान करेल आणि वनवासामध्ये जाईल. हे सख्यत्व त्यांच्यामध्ये होतं. हे सख्यत्व आपल्या कुटुंबामध्ये यावं म्हणून रामकथा आहे. माझा राम परमात्मा वनामध्ये जातोय हे जेव्हा लखनजीला समजतंय ना, तेव्हा राजवैभवाला लात मारतायत लखनजी.
आणि आपल्या भावासोबत कुठे जात आहेत? वनामध्ये जात आहेत. म्हणून रामकथेची आवश्यकता आहे. कौशल्य मातेचं जीवन बघा, रामप्रभूचं जीवन बघा, भरताचं जीवन बघा. मी तर कथेमध्ये नेहमी सांगत असतो, ज्याही व्यक्तीला एखाद्याला चांगला मुलगा व्हावा असं वाटत असेल ना, त्यांनी ही रामकथा ऐकावी. एखाद्या माझ्या भगिनीला चांगली सून व्हावी असं वाटत असेल ना, तिने सुद्धा ही रामकथा ऐकावी. एखाद्या माझ्या भगिनीला चांगली पत्नी व्हायचं असेल ना, तिने सुद्धा ही रामकथा ऐकावी. एखाद्याला चांगलं पती व्हायचं असेल ना, त्याने देखील ही रामकथा ऐकावी. एखाद्याला चांगला सासरा व्हायचं असेल ना, त्याने सुद्धा ही रामकथा ऐकावी. एखादीला चांगली सासू व्हायचं असेल ना, तिने देखील ही रामकथा ऐकावी. कुटुंबातलं कोणतंही पात्र असू द्या, त्या पात्राला चांगला संदेश देणारी ही रामकथा आहे की त्या रामाचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. आणि असा माझा तो परमात्मा आता कुठे आलाय? अयोध्येमध्ये आलाय. नुसताच अयोध्येत आला नाही, तो आपल्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. परमात्मा येत असतो एका निमित्ताने, पण करत असतो अनेक काम. अभंगाचं तिसरं एकाच्या कैवाडे, 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 एकाच्या कैवाडे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, एकाच्या कैवाडे किंवा एकाच्या कैवारे उगवी अनेकांचे किंवा उगवी बहुतांचे गोडे. परमात्मा एकासाठी येतो आणि काम अनेक करतो. तुम्ही बघा ना, एखाद्याने सूर्याला रात्री बोलावलं. कुणाला? एखाद्याने त्याला रात्री बोलावलं. कदाचित तो त्याला प्रसन्न झाला. तो एकासाठी आला. प्रकाश किती जणांना भेटत? सगळ्यांना भेटत की नाही? महाराज सुंदर असा मृदंग वाजवतात. त्यांनी एका कामासाठी वाजवला, म्हणजे एक चाल गायली त्या चालीसाठी वाजवला, पण ऐकायला कोणाला भेटत? एकाच्या. परमात्मा एका गोष्टीसाठी येतो, पण आल्यानंतर अनेकांचं कल्याण तो करत असतो. त्या परमात्म्याने आपलं सुद्धा कल्याण करावं असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर त्या परमात्म्याच्या जवळ आपण जाणं महत्वाचं आहे. आपल्याला एक 5-10 मिनिटांमध्ये थांबायचं आहे. त्या परमात्म्याच्या जवळ जाणं महत्वाचं आहे. आणि आपलं भाग्य असं आहे बघा, की मी सुरुवातीला बोलून गेलो की काही लोकांनी मंदिर तुटत असताना पाहिली आणि आपण ती आता बांधत असताना पाहत आहोत. बांधत असतानाच नाही, आता तयार झालेलं सुद्धा ते मंदिर आपल्याला पाहायला भेटतंय. म्हणून जुन्या काळामध्ये एक गाणं म्हटलं जायचं, कोणतं? बनाएंगे मंदिर. त्याच्यानंतर एक गाणं आलं, कोणतं? बन रहा है मंदिर. आता कोणतं म्हणायला पाहिजे? बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, रसमत मारे प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवध पुण्य द्वारा. एवढं शांततेत म्हणलं की कसं जमन सांगावं? एवढ्या लांबून इथं आलो, जे तुम्ही असे शांत बसले ते पाहायला आलो का? एकदा सर्वांनी हात उंच घ्या. थंडी निघून जाईल तुम्ही. घेतले सगळ्यांनी हात उंच. आता
आता सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचंय, टाळी पण वाजवायची आहे आणि म्हणायचं पण आहे. आता बोला. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारे राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बनाया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर। मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा सुनो बेटा दीवाने राम के, प्रेम की डोली चले बोले बजरंगी बने भक्ति राजा राम के। मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा सुनो बेटा दीवाने राम के, राम जी की डोली चले बोले बजरंगी बने भक्ति राजा राम के। राम जी को टाळीचा आवाज कमी करतो. हा टाळीचा आजूबाजूच्या गावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या कुठल्या गावाचा आवाज हा गेला पाहिजे. टाळीला प्रत्येकाच्या कानापर्यंत हा आवाज गेला पाहिजे आणि त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की या कुंडाळे गावामध्ये साक्षात तो परमात्मा आलेला आहे. आणि तो परमात्मा आल्यामुळे या गावामध्ये भक्त आणि भक्त आनंद आनंद आणि आनंद आहे. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, एकदा भजनासाठी टाळी वाजवत सगळे. आता माझ्या त्या परमात्म्याचं मंदिर त्या ठिकाणी बनल्यातच जमाय. का बनलंय? माझा परमात्मा तिथं आलाय म्हणजे आता मंदिराची काय, मंदिर बनल्यातच जमा. ठीक आहे, मंदिर बनलंय आणि मला असं वाटतंय आता ते मंदिर बनलंय म्हणून आपण कधीतरी अयोध्येला गेलं पाहिजे का नाही. मला असं वाटतं आपल्या गावातले 70-80 लोक जाणार आहेत. आपले समाधान बाबा चाललेत ना, जाणार. त्यांच्यासोबत सगळेजण. मी तर असं म्हणतो जगामध्ये असा रेकॉर्ड व्हायला पाहिजे का एकाला अख्खं गाव तिथं गेलं पाहिजे. नाही अख्खं गाव तर किमान एका घरातला एक माणूस, एका घरातला एक माणूस, तसं एका घरातले 2 जण जायला पाहिजे. देवाचं दर्शन हे जोडीनं घ्यायचं असतं आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने त्या अयोध्येला जावं, त्या परमात्म्याचं दर्शन घेऊन यावं. कारण तो परमात्मा आपल्यासाठी त्या ठिकाणी येऊन बसलाय. आपल्यासाठी तो देव तिथे आला असेल तर आपण त्याच्यासाठी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि त्या परमात्म्याचं नुसतं दर्शन घ्यायचं नाही तर त्या परमात्म्याचा आदर्श घ्यायचा आहे. एक संस्काराचा आदर्श आहे आणि तो संस्काराचा आदर्श आपण घ्यायचा आहे. तर नवीन पिढीला सुद्धा आपण चांगले संस्कार देणं महत्वाचं आहे. कारण मुलांना संस्कार नाही दिल्या गेले तर मुलं काय होतात, कसे बिघडतात ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. तसे आम्हालाही जास्त माहिती आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला 1-2च असतात, आम्हाला 5-50 जणांच्या खोड्या माहीत असतात. एक खडी तेवढे आलेले असतात, त्याची खोटी वेगळी, त्याची वेगळी, त्याची, हे सगळ्याच आम्हाला माहीत झालेले असतात. म्हणून मुलांना चांगले संस्कार द्या आणि मुलांना ते चांगले संस्कार देण्याच्या अगोदर ते आपल्याकडे असू द्या. एखाद्याने 10 रुपये मागितले आणि आपल्याच खिशात नाही, ते देता येईल का? आता देता येईल का? मला नाही देता येणार ना. कसं देता येईल? तसं मुलांना संस्कार देण्यासाठी अगोदर ते आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. म्हणून ते एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो. एक बाप होता, कुणीही दिसलं की त्याच्या तोंडामध्ये भाडकू हा शब्द होता.
तसं मी खूप साधा वापरतोय, याच्यापेक्षा त्याची PhD झालेली होती त्या शिव्यांमध्ये, पण मी साधा शब्द सांगितला. त्याच्या तोंडामध्ये फक्त एकच शब्द, कुणी दिसलं भाडकव, पत्नी आली भाडकव, गावातला एखादा माणूस आला भाडकव, कुणी येऊ द्या, कुणी येऊ द्या, कुणी आलं तरी भाडकव. आता ते लहान मुलगा त्याच्या तोंडामध्ये सुद्धा तोच शब्द बसला. आणि मग कुणी आलं का तो सुद्धा काय म्हणायचा, गावात कीर्तनकार आल्यावर सुद्धा तो काय असा हार थोडा घेऊन जाणार आहे. त्याला ती सवय तशी लागलेली, त्याच्या तोंडामध्ये तो शब्दच बसलेला होता. आजोबांनी त्याला एक दिवस एसटी आणून दिली. एसटी आहेत ना तुमच्याकडे, एसटी आणून दिली. त्याला वाटलं बस दिलेली आणून एसटी आणून दिलेली आहे, मग थोडंसं आपण काहीतरी धंदा पाणी केला पाहिजे. आणि मग त्याने चालू केलं, चला मुंबई पुणे, मुंबई पुणे, मुंबई पुणे. ज्या ज्या भाडखांना यायचं असेल त्यांनी गाडीत बसा, ज्या ज्या भाडखांना यायचं नसेल त्यांनी गाडीच्या खाली उतर. त्याच्या बापाने ऐकलं, त्याला वाटलं एवढ्या लहानपणी माझ्यासारखा बोलतोय, राग आला त्याला. ते 60 दिवशी त्याच्या गालफडात लावली. आता ते लहानच होतं. ती गाडी एका कोण्याला फेकून दिली, ती एका कोपऱ्यात जाऊन रडत बसलं. बाप 10 मिनिटं घरात थांबला, 10 मिनिटांनी बाप निघून गेला. बाप निघून गेला, त्याने पुन्हा गाडी हातामध्ये घेतली आणि पुन्हा चालू केलं, मुंबई पुणे, मुंबई पुणे. ज्या भाडकावण्याचं असेल त्यांनी गाडी बसा, ज्या भाडकावण्याचं नसेल त्यांनी गाडीच्या खाली व्हा. आता जे का भाडकावने डिस्टर्ब केलाय म्हणून गाडी 10 मिनिटं लेट झाली जे केलंय ते कुणाला भोगावं लागतं, आपल्यालाच भोगावं लागतं. आणि म्हणून त्या मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम करा. आणि नसन तुमच्याकडून देणं होतं आमच्याकडे आणून टाका. आम्ही त्याच्यासाठीच उभे आहेत. मुलांना संस्थेमध्ये चांगलं शिकवलं जातं, चांगले संस्कार त्यांना दिले जातात. आणि अलीकडच्या काळामध्ये 80% संस्थेत आलेले मुलं म्हणजे बिघडलेलेच असतात. म्हणजे हे नाही, त्यांना नको राग यायला, लहान मुलांना राग येत असतो जास्त. बिघडलेले म्हणजे कसे असतात, ज्यांना शाळेत काहीच येत नाहीत, जे शाळेत शिकत नाहीत, अभ्यासात ढय, आई बापाचं ऐकत नाहीत, आई बापाला ते मोबाईल पाहूच देत नाहीत. म्हणजे आई बापाला मोबाईल पाहू देत नाही म्हणजे ते मोबाईल पाहायला बंदी घालतात असं नाही, मोबाईल स्वतःच्या हातातून सोडतच नाही, म्हणजे आई बापाला पाहताच येत नाही. अशी बरेच मुलं येत असतात. पण तिथं आल्यानंतर त्यांना कशाचीच आठवण येत नाही, ना मोबाईलची, ना टीव्हीची, ना खेळण्याची, ना कशाची. तिथं फक्त त्यांना आठवण असते सकाळी हनुमान चालीसा, ज्ञानेश्वरी, मृदंगाचे बोल, गायनाचे क्लास आणि भगवंताचं भजन यांच्या लहानपणी त्यांच्या कानावरती पडतं. आणि म्हणून लहान वयातच आमचे रोहित महाराजांसारखे मृदंग वादक तयार होतात. होतात की नाही? हा कशाचा परिणाम आहे? लहानपणी चांगल्या संगतीमध्ये जाण्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून आपणाला सांगणं आहे की मुलं ही आपली संपत्ती आहे, मुलांना चांगले संस्कार द्या. आता एकदा आपल्याला रामप्रभूचं एक भजन म्हणायचं आहे, नंतर शेवटच्या चरणाची चाल होऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत. एकदा या भजनामध्ये मोठ्या प्रेमाने सर्वांनी सामील व्हायचं आहे. रामप्रभूचं भजन. राजा राम 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 सीता राम राम राम